हालेलुया. आठवडाभर देवाने आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहेत. जर बारकाईनाने शांतपणे आपल्या जीवनाला बघितलं, आजूबाजूचा परिसर बघितला, आजूबाजूची परिस्थिती बघितली, तर एक गोष्ट निश्चित लक्षात येईल की फक्त ही देवाची दयाच आहे की जे तुम्ही आणि मी आज या भूतलावर आहोत. हॅलो, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ही दया आम्हाला जेव्हा समजते, सो वी शुड लर्न टू बी इन द हाऊस ऑफ गॉड. आम्ही देवाच्या घरामध्ये उपासनेच्या वेळेमध्ये पोचणं गरजेचं आहे. आमेन, हालेलुया. यावेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करूयात. इर्मयाचं पुस्तक, जर्मया चॅप्टर 9 वर्स 23 and 24. परमेश्वर म्हणतो ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बलाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेम दया न्याय आणि नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे. याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे. याविषयी बाळगावा, यात मला संतोष आहे असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, बायबल आम्हाला शिकवतं की परमेश्वराची अपेक्षा या दिवसामध्ये जर काय असेल तर परमेश्वर म्हणतो की आम्ही त्याला जाणावं आणि त्याला ओळखावं. आमेन, प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनामध्ये आम्ही देवाला जाणण्याचा मार्ग आणि देवाला ओळखण्याचा मार्ग हा आम्हा प्रत्येकाला समजणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आमेन. प्रियांनो, या जगामध्ये असं म्हटलं आहे की जर भूतलावर 5 सेकंद जर ऑक्सिजन गायब झाला किंवा लुप्त पावला किंवा नाहीसं झालं, 5 सेकंदासाठी जर पृथ्वीवर ऑक्सिजन गायब झाला तर असं म्हटलं जातं जेवढ्या स्पीडमध्ये एरोप्लेन वरती गेलं तेवढ्या स्पीडमध्ये इमिडिएट एरोप्लेन खाली येतं. 5 मिनिटामध्ये समुद्रावरचं संपूर्ण पाणी पूर्णपणे त्याचं बाष्पीभवन होतं आणि पूर्ण ते सगळं गोठून जातं. असं म्हटलं की आपला आवाज जो आहे एका मिनिटामध्ये आपले कान बहिरे होतात. 5 सेकंद जर ऑक्सिजन थांबला तर पृथ्वीवर खूप मोठी उलथापालत होते, खूप मोठी. आणि मनुष्याच्या पण जीवनामध्ये तेवढीच मोठी उलथापालत होते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर 5 सेकंद मनुष्य ऑक्सिजन शिवाय राहू शकत नाही तर ऑक्सिजन हे विश्वासणारे जे जीवनाचं एक प्रार्थना जीवन आहे. ज्या जीवनामध्ये 5 सेकंदापेक्षा अधिक वेळ जेव्हा आम्ही प्रार्थनेशिवाय राहतो, आमच्या जीवनामध्ये आम्ही कितीतरी नुकसान करून घेत आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुम्ही प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये मिस होते तेव्हा फक्त तुमच्यावर परिणाम होत नाही, तुमच्यामुळे पृथ्वीवर परिणाम होतो, तुमच्यामुळे आजूबाजूच्या लोकांवर परिणाम होतो, सभोवताली परिणाम होतो. आणि म्हणून बायबल आज सकाळी काय सांगता की परमेश्वराला ओळखणं, प्रार्थना काय आहे. प्रार्थना एक देवाबरोबरचे नातेसंबंध आहे, देवाबरोबरची एक जवळीकता आहे. आणि मग देवाबरोबर एखाद्या व्यक्ती बरोबर आम्हाला जर नाते संबंध प्रस्थापित करायचे असेल आणि एखाद्या व्यक्ती बरोबर जर आमचं चांगलं नातं असेल तर आम्ही त्या व्यक्तीविषयी बोलायचं कधीच थांबत नाही. बोला हालेलुया. इफ यू आर अ मॅन ऑफ प्रेयर, इफ यू आर अ वुमन ऑफ प्रेयर, जर तुम्ही प्रार्थनेचे लोक आहात, तुम्ही प्रार्थना करणारे लोक आहात, तर तुम्ही आराधनेच्या वेळेमध्ये घरी बसू शकत नाही, कारण ती वेळ देवाचं कौतुक करण्याची वेळ आहे. हालेलुया. ती वेळ देवाचं आठवडाभर तुमच्या आणि त्याच्याबरोबरचे जे संबंध आले ना, तुम्ही आणि त्याच्याबरोबर ज्या संबंधामध्ये राहिलात ना, ते अनुभव व्यक्त करण्याची वेळ ही आराधनेची वेळ असते. ते याच्यावरून कळतं की हाऊ मच
स्पीक विथ गॉड? आम्ही देवाबरोबर किती बोलतो किंवा किती वेळ घालवतो? यु नो, देर इज अ प्रेयर अँड देर इज अ प्रेयर लाईफ. एक प्रार्थना आहे आणि एक प्रार्थनेचं जीवन आहे. प्रार्थना भूतलावर सगळे करतात. देवाला प्रार्थना करणारे नाही, प्रार्थनेचं जीवन म्हणजे देवाबरोबरचे संबंध प्रस्थापित झालेले लोक पाहिजे. हालेलुया. गॉड इज एक्सपेक्टिंग नॉट अ प्रेयर. प्रार्थना सगळे करतात, बट हाऊ मच पीपल बिल्ड द प्रेयर लाईफ. किती लोकांनी प्रार्थनेचं जीवन देवाबरोबर मजबूत केलेलं आहे. आणि ते प्रार्थनेचं जीवन तुमचं आणि देवाबरोबरचं एक चांगलं नाते संबंध प्रस्थापित करतं. म्हणून आपल्याकडे प्रार्थना जीवन अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. विदाउट प्रेयर लाईफ वी कॅनॉट लिव्ह. आम्ही प्रार्थनेशिवाय जगू शकत नाही. हालेलुया. या जागेमध्ये काय लिहिलंय? परमेश्वराला मी जाणतो आणि त्याची मला ओळख आहे. दिस इज रिलेशनशिप. एक प्रार्थना करणारा व्यक्ती देवाला जाणतो, प्रार्थना करणारा व्यक्ती देवाला ओळखतो. आणि मी तुम्हाला सांगतो की प्रार्थना करणारा व्यक्ती देवाला अरण्यात पण अनुभवतो. बोलो हालेलुया. प्रार्थना करणारा व्यक्ती आपल्या जीवनात सर्व परिस्थितीमध्ये जेव्हा ग्रासला जातो, त्या परिस्थितीच्या मध्ये देखील तो देवाला अनुभवतो. दॅट इज अ प्रेयर लाईफ. ही प्रार्थना जीवन आहे. हालेलुया. सो वी हॅव टू, आम्ही आपल्या जीवनामध्ये या गोष्टीवर विचार केला पाहिजे. माझी प्रार्थना जीवन कशी आहे? मी तुला प्रार्थना जीवन म्हणजे मी देवाबरोबरचा नातेसंबंधाविषयी बोलतोय. प्रार्थना जीवन म्हणजे तुमचं देवाबरोबरचं नातेसंबंध. हालेलुया. नाउ वी हॅव टू जस्ट प्रॅक्टिकली काही गोष्टी आपण बघूयात. हाऊ मेनी पीपल प्रेड? आज तारीख किती आहे? मीन्स ऑगस्ट, न्यू मंथ, 8वा महिना. हाऊ मेनी पीपल प्रेड फ्रॉम 1 जुलै टू 31 जुलै एव्हरी डे? 1 जुलै पासून 31 जुलै पण रोज प्रार्थना केलेले लोक. रोज, हा, एकही दिवस मिस झालेला नाही पाहिजे. हाऊ मेनी पीपल प्रेड एव्हरी डे? एव्हरी डे. God is watching. Amen. How many people prayed throughout this week? या आठवडाभर किती लोकांनी प्रार्थना केली? आठवडाभर. Okay. Now I want to ask you, how many people prayed 1 hour every day? 1 तास किती लोकांनी रोज प्रार्थना केली? मी सांगितलं किती सेकंड ऑक्सिजन नसेल तर काय होतं? किती सेकंड? 6 सेकंड. हाऊ कम वी लिव्ह विदाउट प्रेयर डे बाय डे? कसं आम्ही प्रार्थनेशिवाय दिवस घालवू शकतो? एका व्यक्तीची खरी ओळख काय असेल तर एका व्यक्तीची खरी ओळख ही त्याच्या आणि देवाबरोबरचे जे संबंध आहे आणि त्या संबंधातून व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया, त्या संबंधातून प्रदर्शित होणाऱ्या गोष्टी त्या व्यक्तीची खरी ओळख सांगत असते. हालेलुया. आणि म्हणून ज्ञान भरपूर असून उपयोग नाही. तो म्हणतो ज्ञानाबरोबर आमच्याकडे प्रार्थना पण पाहिजे. ज्ञान आहे तर प्रार्थनाही पाहिजे. बोलो हालेलुया. आणि आय वॉन्ट टू आस्क यू, जर आम्ही प्रार्थनाच आमच्या जीवनामध्ये जर व्यवस्थित नसेल, हाऊ कम वी एक्सपेक्ट हेवन? कसं आम्ही स्वर्गाची अपेक्षा करावी? आताच आम्ही गीता गायली आणि या गीतांमधून आम्ही काय करतो? तो देवाचं कौतुक करतो, तो देवाची स्तुती करतो, तो देवाची आराधना करतो. आता जेव्हा तुम्ही, आणि मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुम्ही एखाद्या बरोबर वेळ घालवणार तर त्या व्यक्तीचं तुम्ही कौतुक करणं थांबवणार नाही. आणि म्हणून श्वास जरी थांबला तर तुमचं कौतुक इमिडिएट पुढे कनेक्शन चालू होतं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित असेल की लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टर असतं. लाईट गेलं की इमिडिएट इन्व्हर्टर चालू होते, लाईट चालू होतं. आपला श्वास गेला ना, मिनिटामध्ये आपण तिथं जाऊन पोहोचेल आणि आमची स्तुती पुन्हा कंटिन्यू चालू होते. जर आमच्या जीवनामध्ये प्रार्थनाच व्यवस्थित नसतील, मग आपण आजपर्यंत देवाला काय ओळखलेलं आहे? काय आपल्याला देव समजला आहे? म्हणून संत पौल म्हणाला, जेव्हा मी तुमच्याकडे येईल, मी तुमच्याकडे काठी घेऊन यावं
का सौम्यतेने यावं का प्रीतीने यावं. आणि तो काय म्हटला माहिती का, जेव्हा मी येईल तेव्हा मी तुमच्या बोलण्याकडे बघणार नाही, तर तुमच्यामध्ये असलेल्या सामर्थ्याकडे बघेल. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना आमच्या जीवनातल्या प्रत्येक आव्हानावर मात करण्यासाठी सामर्थ्य पुरवतं. मग ती परिस्थिती काही पण असू दे. हालेलुया, हालेलुया. परिस्थितीपेक्षा परिस्थितीत बदलणारा देव आणि परिस्थितीमध्ये उपलब्ध राहणारा परमेश्वर मोठा आहे. हालेलुया. सो वी नीड टू लर्न टू हॅव अ प्रॉपर प्रेम. एक गोष्ट नेहमी म्हणेल, आपण देव स्वर्गाच्या बाबतीत किंवा सार्वकालिक जीवनाच्या बाबतीत आपण स्वार्थी असलं पाहिजे, की मला एक गोष्ट माहिती आहे, मी सगळ्यांना वाचवेल, सगळ्यांची काळजी घेईल, पण त्या बरोबरीनं मी माझं आणि देवाबरोबरचं नात्यावर तडा जाईल असं काहीच करणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पवित्र शास्त्रामधून आपण काही गोष्टी आज देवाच्या वचनामधून पाहणार आहोत, की व्हॉट आर द लॅक. कोणत्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्रार्थनामय जीवन प्रार्थना जीवन वाढण्यामध्ये अडचण ठरतात. व्हॉट आर द ब्लॉकिंग्स विच ब्लॉक्स आवर प्रेयर लाईफ. कोणती गोष्ट किंवा कोणती अडचणी अशा आहेत की आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या बरोबरच्या संबंधामध्ये व्यत्यय आणतात. फर्स्ट वी विल सी दॅट. पहिली गोष्ट आपण देवाच्या वचनामध्ये पाहूयात, लॅक ऑफ अंडरस्टँडिंग. उत्पत्तीचं पुस्तक याचा 32वा अध्याय आणि 38वा वचन. लॅक ऑफ अंडरस्टँडिंग. 28, 32, 28. तो पुन्हा म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाही, तर इस्रायल म्हणतील. येस. कारण तो देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला. येस. प्रेज द लॉर्ड. फर्स्ट थिंग वी शुड अंडरस्टँड व्हॉट इज प्रेयर. आपण प्रार्थना काय हे पहिलं समजून घेणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रार्थना करणं म्हणजे नक्की काय करणं हे आम्हाला समजणं पाहिजे, तेव्हाच आम्ही प्रार्थना करू शकतो. एखाद्या गोष्टीचं जर ज्ञानच नसेल किंवा एखाद्या गोष्टीची आम्हाला समजच नसेल, एखाद्या गोष्टी आम्हाला माहीतच नसतील, तर आम्ही प्रार्थना जीवन कसं उभं करणार. आम्हाला कळलं पाहिजे प्रार्थना म्हणजे नक्की काय आहे. प्रार्थना म्हणजे व्हॉट यू अंडरस्टँड अबाउट प्रेयर. प्रार्थना म्हणजे नक्की काय. हॅलो. प्रार्थना म्हणजे नक्की काय. प्रार्थना म्हणजे काय, बोला लवकर. प्रार्थना म्हणजे काय. देवाशी. मग मला सांगा, आपण बायको बरोबर बोलल्याशिवाय राहतो का. किती लोक या जागेमध्ये असे आहेत की जे गेले 15 दिवस झाले बायको संग बोललेच नाही. परंतु आम्ही बायकोशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही, परंतु प्रभूशी बोलल्याशिवाय राहू शकतो. प्रेज द लॉर्ड. ज्यांचा प्रवास आमच्या बरोबर काही क्षणाचा आहे, काही मर्यादेपर्यंत आहे, परंतु ज्याचा संबंध किंवा ज्याचा प्रवास आमच्या बरोबर सार्वकालिकतेचा आहे, हाऊ कम वी विल, कसं आम्ही त्याच्याशी बोलल्याशिवाय राहू शकतो. प्रार्थना हे देवाबरोबरचं जर संभाषण आहे, प्रार्थना हे जर देवाबरोबर बोलणं आहे, प्रार्थना जर हे देवाबरोबरची देवाणघेवाण आहे, मला हे विचारायचं आहे कसं आम्ही देवाबरोबर बोलल्याशिवाय राहू शकतो. आणि मला सांगतो की प्रियांनो, जर मला आणि तुम्हाला देवाबरोबर बोलायचं, मग त्याला कधीच मर्यादा असता कामा नये. कोणतरी म्हणेल काय गरज 1 तास प्रार्थना केली पाहिजे. मी तो म्हणतो नक्कीच नाही, 1 तास नाहीच केली पाहिजे. मी तुम्हाला म्हणेल की जेव्हा तुमचा आणि देवा प्रार्थना हे देवाबरोबर संभाषण आहे ना, मग तुम्हाला वेळच नसतं, वेळाचं बंधनच असतं कामाला. मग 1 तास तुम्ही खूप कमी बोललो, मग बंधनच नाही पाहिजे. प्रियांनो, या दिवसामध्ये एकच गोष्ट आपल्याला वाचवणार. बऱ्याचशा गोष्टी आजूबाजूला घडत आहे, ऐकत आहोत, सगळ्या गोष्टी आहेत. एकच गोष्ट आपल्याला वाचवणार, एकच, आणि ती म्हणजे देवाबरोबर असलेले प्रॉपर संबंध. बोला हालेलुया. आणि जर ते आमच्या जीवनामध्ये, जर आमच्या जीवनात त्या गोष्टीचा जर अभाव असेल, तर मात्र आपलं काही करणार. रोमपत्राचं 8 अध्याय 26 वचन. लवकर वाचा, वेळ लवकर वाचूयात.
रोमे आत्मा ही आपल्या अशुद्धपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना करण्यासाठी येस, प्रार्थना कशासाठी केली पाहिजे? हा. तसेच आत्मा ही आपल्या अशुद्धपणात तसेच आत्मा ही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. आज आपल्याला काय करतो? हातभार लावतो. प्रार्थना काय आहे? प्रार्थना कशी करायची? प्रार्थनेचं जीवन कसं उभारायचं? प्रार्थनेमध्ये कसं प्रबळ व्हायचं हे आम्हाला माहित नाही. आणि म्हणून बायबल सांगतं पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे प्रार्थना करण्याकरिता. पवित्र आत्मा प्रार्थनामय जीवन जगण्याकरिता किंवा पवित्र आत्मा पित्याबरोबरचे जवळीकतेचे संबंध साधण्याकरता देण्यात आलाय. हालेलुया. टुडे वी हॅव अ होली स्पिरिट. आमच्याकडे पवित्र आत्मा आहे. पण त्या पवित्र आत्म्याचा माझ्या आणि देवाबरोबरच्या संबंधासाठी उपयोग होतो का? इज होली स्पिरिट लीडिंग मी टू प्रे अवर्स टुगेदर? काय पवित्र आत्मा मला तासन तास प्रार्थना करण्याकरिता मदत करतो का? हालेलुया. आमच्या जीवनामध्ये या गोष्टीचा मी बघितलं पाहिजे, कारण संत पौल म्हणतो मला प्रार्थना कशी करावी माहित नाही. यथायोग्य म्हणजे योग्य प्रार्थना कशी करायची माहित नाही. आणि म्हणून पवित्र आत्मा माझ्या अशक्तपणामध्ये मला मदत करायला तयार आहे पित्याबरोबर संबंध साधण्यासाठी. येशू म्हणाला मी जातो खरा, पण तो माझा पराकले पवित्र आत्मा मी तुम्हाला देतो, पाठवून देतो, आणि तो तुम्हाला सर्व गोष्टी शिकवेल. तो प्रार्थना करायला पण शिकवेल. हालेलुया. आपल्याकडे पवित्र आत्मा आहे. हा पवित्र आत्मा इतकी साधारण गोष्ट नाही की ज्याला आम्ही खूप सहजपणे हाताळत आहोत. हा पवित्र आत्मा इतकी किरकोळ गोष्ट नाहीये. परमेश्वराचा स्वतःचा आत्मा त्याने तुमच्या आणि माझ्यामध्ये दिलाय. आणि तो पवित्र आत्मा मला जर मिळालाय, हाऊ मच वी कम नियर टू गॉड. किती त्या पवित्र आत्म्याचा वापर करून उपयोग करून आम्ही देवाच्या जवळ आलं पाहिजे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये खूप चांगली उदाहरणं आहेत. पवित्र आत्म्यानं कशा साधारण लोकांना, किरकोळ लोकांना कशा पद्धतीनं बदललं आणि कसं त्यांचं जीवन एक साक्षीचं कारण बनवलं. हा जो पवित्र आत्मा माझ्या आणि तुमच्याकडे आहे, मग या पवित्र आत्म्या बरोबर, या पवित्र आत्म्याच्या द्वारे मला देवाबरोबर एक जवळीकतेचं नातं बनवता आलं पाहिजे. वी शुड बिल्ड अवर प्रेयर लाईफ. इन द एंड नथिंग विल सेव्ह. शेवटल्या काळामध्ये काहीच वाचवणार नाही. शेवटल्या दिवशी फक्त वाचवेल, आणि ती म्हणजे प्रार्थना. कारण जितकं तुम्ही प्रार्थनेच्या जवळ तुम्ही जाता, तितकं तुम्ही पापापासून स्वतःला दूर ठेवता. हालेलुया. इट माइट बी नॉट बिग सिन. कदाचित आम्ही मोठी पाप करत नसेल, पण मी तुम्हाला आज सांगतो प्रार्थना न करणं हा देखील एक पाप आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियानं मला आणि तुम्हाला या पवित्र शास्त्रामधून शिकायला मिळतं की त्या वचनामध्ये असे लिहिले की ज्ञानानं आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, धनवानानं आपल्या धनाचा अभिमान बाळगू नये. आणि बाळगावायचाच असेल तर मी दया करणारा, पृथ्वीवर धर्म व न्याय चालवणारा परमेश्वर आहे याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे. याविषयी त्याला संतोष असावा. प्रेज द लॉर्ड. यू शुड नो हू गॉड इज. प्रार्थना म्हणजे आम्ही देवाला ओळखणं की देव कोण आहे, देव काय आहे, देव काय करू शकतो. आमेन. आता गीत गाताना शेवटल्या गीतामध्ये हर जगह, हॅलो, ज्यांनी जे होते ते सांगू शकतात काय होतं. हर जगह कोण दिखताय. अगर तुम्ही प्रार्थना करणारी व्यक्ती आहे ना, हेजकेला सारखं तुम्ही अस्थिच्या खोऱ्यामध्ये जरी तुम्हाला उभं केलं तर तुम्ही अस्थि बघणार नाही, तुम्ही अस्थिमध्ये परमेश्वरला बघणार. आणि हे त्याला शक्य आहे प्रार्थनेचं जीवन जगेल. हालेलुया. जळतोय, झुडूप जळतोय, कुणालाच काही कळायला नाही. झुडूप जळतोय पण भस्म काय व्हायला तयार नाही. पण त्या झुडपामध्ये
त्याला परमेश्वर दिसतो. देवाच्या लोकांनो, प्रार्थना करणारे जर तुम्ही लोक आहात तर कोणतीच परिस्थिती तुम्हाला आणि देवापासून कधीच दूर करता कामा नये. तुम्ही प्रार्थना करता तर देवाची आज्ञापालन तुमच्यापासून दूर कधी असता कामा नये. तुम्ही जर प्रार्थना करता तुम्ही देवाच्या मंदिरापासून दूर राहू शकत नाही. म्हणून मी म्हटले, खरा व्यक्ती त्याच्या प्रार्थना जीवनात करतो आणि ती प्रार्थना त्याच्या जीवनातल्या ऍक्शन मधून दिसून येते. हाऊ कम वी आम्ही प्रार्थना करतो आणि हाऊ कम वी विल बी अवे फ्रॉम गॉड्स पीपल. आम्ही सहभागितेपासून दूर राहू शकतो, आम्ही प्रार्थनेपासून दूर राहू शकतो, आम्ही लोकांपासून दूर राहू शकतो. प्रेयर नेव्हर कीप्स यू अवे फ्रॉम पीपल. प्रेयर विल कीप यू अवे फ्रॉम सिन, नॉट फ्रॉम पीपल. प्रार्थना तुम्हाला लोकांपासून नाही तर पापापासून दूर ठेवेल. कारण तुमची गरज लोकांना आहे. तुम्ही प्रार्थना करणारे लोक आहात, तर तुमची लोकांना गरज आहे, तुमची समाजाला गरज आहे. मग परमेश्वर तुम्हाला दूर कसा ठेवेल? दिवा लावून मापाखाली कोणी ठेवत नाही. मग तुम्ही आणि मी जर देवाचा प्रकाश आहोत तर देव आम्हाला दूर कसा ठेवेल? आणि म्हणून प्रार्थना काय हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. मी तुम्हाला 6 सेकंद जर ऑक्सिजन नसेल तर प्लेन एरोप्लेन जर क्षणात कोसळू शकतं, क्रॅश होऊ शकतं. प्रार्थना नाही केल्यामुळं आमचं आत्मिक जीवन पूर्णपणे मातीला मिळू शकतं. हालेलुया. टू ओव्हरकम अपॉन सिन इट्स व्हेरी इझी. वॉक इन प्रेयर लाईफ. प्रार्थना जीवनामध्ये वाटचाल करा. आमेन. हालेलुया. ह्या दिवसामध्ये आपल्यासाठी दुसरं काही करण्यासारखं नाही. जेवढं वेळ मिळेल तेवढं प्रार्थनेमध्ये राहणं गरजेचं आहे. आपण काय माहिती का, आपल्याला असं वाटतं प्रार्थना म्हणजे एक ड्युटी आहे. प्रेज द लॉर्ड. मी आज तुम्हाला सांगतो की सगळ्यातनं बाहेर या. दिस मंथ इज अ मंथ ऑफ ऑर्डर. हा महिना व्यवस्थित होण्याचा महिना आहे. Praise the Lord. And God is going to bring orders in every life. आज देव ज्या जीवनामध्ये अस्तव्यस्तता आहे त्या जीवनामध्ये आज व्यवस्थितपणा घेऊन येणार आहे. बोलो हालेलुया. हालेलुया. I was just praying yesterday and I was yesterday, day before yesterday, प्रार्थना करत असताना this is what God has spoken. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ते लोक आहात आणि तुम्ही जर अपेक्षा करत आहात की माझ्या जीवनामध्ये कुठेतरी ऑर्डर यावी, तर this is your time. आज ती तुमची वेळ आहे. बोला हालेलुया. आज तुमच्या जीवनातली ती वेळ आहे. आणि म्हणून देवाबरोबर आम्ही एक व्यवस्थितपणा आपल्या जीवनामध्ये येण्याकरिता आपल्या जीवनामध्ये ही समजणं गरजेचं आहे. मला प्रार्थना करायला पाहिजे. हालेलुया. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं प्रार्थना करायची म्हणजे आता ड्युटी म्हणून काय करायचं माहिती का. आता खूप काही गोष्टी आम्ही आपल्या काय म्हणतात त्याला एक धार्मिक वळण लावलंय. जरा उठायचं, तोंडात पाय धुवायचं, आंघोळ करायची आणि आपण टाइम सेट करायचा. आपल्याला बरंच प्रोग्राम आपण नाही ना. प्रभू आपल्या जीवनाचा टाइम टेबल प्रभू लावत नाही, आम्ही लावतो. आणि त्या टाइम टेबल मध्ये आपण देवाला पण घेऊन येतो. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनाचा टाइम टेबलचा एक भाग परमेश्वर नसावा तर तुमच्या जीवनाचा टाइम टेबलच परमेश्वर असावा. आणि मग काय करतो माहिती का, आपण एक ऑर्डर लावतो. आता हे नाश्ता झाला, आंघोळ झाली, आता मी प्रार्थना करणार. का माहिती का, आपल्या डोक्यामध्ये 50 गोष्टी असतात की आता मी अर्धा तास प्रार्थना करेल किंवा पाऊण तास प्रार्थना करेल किंवा 1 तास प्रार्थना करेल आणि मग मला बाहेर हे करायचंय, मला ते करायचंय. चर्च मी तुम्हाला सांगू का, आपण कुठंतरी चुकतोय. आपण कुठंतरी चुकतोय अशा गोष्टी करून. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेमध्ये तुम्ही तुमच्या जीवनातल्या आराखड्यामध्ये देवाला बसू नका. तुमच्या जीवनाचा आराखडा देवाला तयार करायला हवा. तुम्ही आशीर्वादित व्हाल. आम्ही आमच्या जीवनातला आराखडा आम्ही तयार केलाय, नकाशा आम्ही तयार केलाय आणि त्या नकाशाप्रमाणे देवाला मला आशीर्वादित करावा अशी आमची अपेक्षा आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या जीवनाचा आराखडा नकाशा बनवण्यापेक्षा दिवस जेव्हा देव तुम्हाला दाखवतो तर देवाला मला देवा आजच्या दिवसाचा आराखडा कसा असला पाहिजे हे मला प्रार्थनेमध्ये सांग. म्हणून मी सुरुवातीला दिवसाच्या सकाळीच मी परमेश्वरच्या सानिध्यामध्ये यावं आणि बसून राहावं. प्रभू मला तू आराखडा दे, आजच्या दिवसाचं शेड्यूल दे. What should I do? Where I should go? What should I speak? मी कुठे गेलं पाहिजे, मी काय केलं पाहिजे, मी कुठं काय बोललं पाहिजे, मी कशात हात घातला पाहिजे. प्रभू आता तो मला सांग. आणि आमचा देव हा नकाशा देऊन नकाशाप्रमाणे जेव्हा काम करतो त्या जागेमध्ये देवाचं गौरव उतरून येतं.
मोशेला परमेश्वरानं वरती बोलवून घेतलं आणि परमेश्वरानं मोशेला एक नकाशा दिला, एक नमुना दिला आणि सांगितलं तुला पाहिजे तसं नाही, मला पाहिजे तसं, कारण मला राहायचंय. बोला हालेलुया. जेव्हा देवाला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा तेव्हा तो तुमच्या पद्धतीने काम नाही करणार, तो त्याच्या पद्धतीने काम करणार. म्हणून प्रार्थनेप्रमाणे मी देवाच्या सानिध्यामध्ये पॅटर्न प्रमाणे प्रार्थना करू नका. बसलो घड्याळ, खूप दुर्दैव आहे आम्ही घड्याळाकडे बघून प्रार्थना करतो. मी तुम्हाला सांगतो या प्रार्थना कुठंच पोहोचत नाही, हे फक्त आपल्याला समाधान देतात. खरं बायबलच सांगतं, संत पौलासारखा माणूस म्हणतो प्रार्थना कशी करायची मला माहित नाही, मग आम्हाला माहित आहे. आणि म्हणतो प्रार्थना कशी करावी पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल. आणि मी तुम्हाला म्हणेल की जेव्हा पवित्र आत्मा ताबा घेईल ना त्या दिवशी तुमचं काही चालणार नाही, त्याचं प्रभुत्व चालेल. मग तुमचं टाइम आपल्याला कळणार नाही आणि मग तुम्हाला कळणार नाही तुम्ही प्रार्थना किती तास केली. डोळे उघडून जेव्हा तुम्ही बघा तुम्हाला असं वाटेल अजून बोलावं, तुम्हाला थांबवलं जाणार नाही. मग तुम्ही कामाला पण निघालात ना तर तुमचं रस्त्याने पण तुमचं संभाषण चालू राहील. ती म्हणतात प्रार्थना जीवन. समाधानाचं जीवन नका जाऊ. एक सॅटिस्फाईड मी प्रार्थना केली आणि काही मी प्रार्थना केल्याशिवाय बाहेर येत नाही आणि मी प्रार्थनेने सुरुवात करतो. मी तुम्हाला विचारतो प्रार्थनेने सुरुवात करतो, गोष्टी घडायला पाहिजे. प्रार्थनेने सुरुवात करतो, परिस्थिती बदलायला पाहिजे. प्रार्थनेने सुरुवात करतो, यश यायला पाहिजे. प्रार्थनेने सुरुवात करतो, आमची परिस्थिती बदलली पाहिजे. आम्ही जागेवरच आहोत, वर्षानुवर्ष आम्ही एकाच जागेवर आहोत ना, आमची परिस्थिती बदलते. एक साधा कोळी जर सुंदर फुलपाखरामध्ये रूपांतरित होऊ शकतो. ही देवाची निर्मिती, ही देवाची कार्य करण्याची पद्धत. एक किडा तो काळी जे आहे ते किडा आहे, पण त्याच किड्यावर जेव्हा देव काम करतो त्या किड्यातून एक सुंदर पाखरू तो तयार करू शकतो. जेव्हा मी आणि तुम्ही देवाच्या हातामध्ये पडतो आणि पवित्र आत्मा जेव्हा काम करतो त्या बेडोळ जीवनाला तो आकार देण्याचं काम करतो. तो सुंदरता आणतो, तो अस्तव्यस्तता आणतो, ती परिस्थिती बदलतो. चर्च आम्ही प्रार्थना करत आहोत, आमची परिस्थिती बदलत नाही. कोणत्या देवाकडे आम्ही प्रार्थना करत आहोत? कोणता तो देव आहे की जो वर्षानुवर्ष तुमची प्रार्थना ऐकू शकत नाही? कधी विचार केला का वाय? जस्ट डेज आर गोइंग, दिवस चाललेत, मी आहे त्या जागेवर आहे, माझी परिस्थिती आहे त्या जागेवर आहे. कोणता प्रार्थना मी करत आहे? मला वाटतं मी प्रार्थना करत आहे, लोकांना मी सांगतो मी प्रार्थना करत आहे, दिसत तर काहीच नाही ना. पवित्र शास्त्र मला सांगतं आमचा देव जागा बदलून पुढे पाठवणारा देव आहे. ही ट्रान्सफॉर्म्स द प्लेस, ही ब्रिंग शिफ्ट्स इन आवर लाईफ. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये शिफ्टिंग घेऊन येतो. शिफ्टिंग कळतं का? हा, शिफ्टिंग प्राचीला माहिती, सगळ्यात जास्त केलंय. आणि त्यानंतर आम्ही शिफ्टिंग माहिती ना. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये प्रार्थना करण्याच्या जीवनामध्ये शिफ्टिंग आणतो, लक्षात ठेवा. आणि आपल्या जीवनामध्ये जर शिफ्टिंग नसेल तर वी हॅव टू चेक आवर प्रेयर लाईफ, नथिंग एल्स. आपण आपल्या जीवनातलं प्रार्थना जीवन तपासायला सुरुवात केली पाहिजे. हालेलुया. कम ऑन से हालेलुया, हालेलुया. प्रार्थना का केली जात नाही? कारण प्रार्थनेचं ज्ञानच नाही आपल्याला, प्रार्थनेविषयी माहितीच नाही आपल्याला, प्रार्थनेचं महत्वच आपल्याला कळलेलं नाही. आमेन, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण प्रार्थना असं एक व्यासपीठ आहे की ज्या व्यासपीठावरून पृथ्वी हलवलं जाण्याचे सामर्थ्य त्या प्रार्थनेमध्ये आहे. संजीवनाची सुरुवात एका मोठ्या सभेत नाही होत, संजीवनाची सुरुवात तुमच्या आतल्या खोलीमध्ये होते. हालेलुया. आणि जर तुमच्या आतल्या खोलीमध्ये जर संजीवन नसेल तर तुम्हाला जगात कुठं संजीवन दिसणार नाही. आमेन, बोलो हालेलुया. कॅन आय टेल यू वन थिंग? जर तुम्ही प्रार्थना करणारे लोक आहेत ना आणि जर तुमचं प्रार्थनामय जीवन आहे ना, तुम्ही याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये संजीवन बघू शकता. हालेलुया, हालेलुया. प्रेयर इज अ कम्युनियन विथ गॉड. प्रार्थना देवाबरोबरचं संभाषण आहे. प्रार्थना एक आध्यात्मिक युद्ध आहे, झगडा आहे. दावीद याकोबानं मिळवून घेतलं. जोपर्यंत मिळत नाही, सी प्रार्थनेचं जीवन जगायचं ना, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत युद्ध करायचंय. काय
काय होतं हो युद्धात मला सांगा. युद्ध करून करून काय होतं? आपण लढून लढून काय होतं? हा बरं, एक हारतो आणि अजून काय होतं? हा थकतो. सगळ्यात महत्वाचं काय? आणि मी तुम्हाला सांगतो का, युद्ध करून ज्या दिवशी तुम्ही थकता तिथं देव काम करायला सुरुवात करतो. विचार कर आमच्या प्रार्थना जीवन कसं आहे. विचार कर ना काय चाललंय आपल्या जीवनामध्ये. हे याकोबाला माहित होतं. याकोब म्हटला काय नव्हतं याकोबाकडे सांगा? काय नव्हतं, सगळं काही डबल होतं त्याच्याकडे. जे काय होतं डबल होतं. प्रार्थना काय? प्रार्थना काय? प्रार्थना काय होती? हा प्रार्थना त्याने काय प्रार्थना केली? जोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देणार नाही. मग काय होतं त्याच्याकडं? सगळं डबल होतं ना. मग तरी तो काय म्हणतोय? बिकॉज लॉर्ड माझ्याकडे सगळं आहे, तू नाहीयेस. माझ्याकडे सगळं आहे, तू नाहीयेस. म्हणून माझ्या जीवनामध्ये चिंता आणि माझ्या जीवनामध्ये भीती आहे. माझा भाऊ मारून टाकेल, माझी भीती आहे. मी पलीकडे गेलं तर सगळं सत्यानाश होणार, मला भीती आहे. म्हणून प्रभू सगळं सोडून आलोय मी, मला तू पाहिजेस. सगळं सोडलं ते बायबल सांगतं. काही लोकांना नदीच्या पलीकडे पाठवलं, काही लोक मागं सोडले आणि स्वतः मात्र यबक नदीच्या किनाऱ्यावर जाऊन रात्रभर बसताना म्हटलं, प्रभू मला तू आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे चर्च प्रार्थना काय आहे? प्रार्थना आपल्या जीवनामध्ये देवाचा स्पर्श घेऊन जगणं आहे. बोलो हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही देवाचा स्पर्श घेऊन जगाल ना, ओ हालेलुया, जेव्हा तुम्ही देवाचा स्पर्श घेऊन जागाल, तुम्ही ज्या कामामध्ये काम करत आहात त्या कामामधली तुमची उन्नती कोणी थांबवू शकत नाही. त्या कामामध्ये तुमची बरकत कोणी थांबवू शकत नाही. कारण ज्या कशात तू हात घालशील, दोन गोष्टी सांगितल्या. ज्या कशात तू हात घालशील आणि जे काही तू हातात घेशील त्याला मी आशीर्वादित करेन. जेव्हा तुम्ही देवाचा स्पर्श घेऊन जगाल आणि जे काही कराल त्यामध्ये तर आशीर्वादित व्हाल, पण ज्याच्यामध्ये हात घालाल ते देखील आशीर्वादित होईल. चर्च प्रार्थना आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून प्रार्थना करणं एक युद्ध आहे. आणि ते युद्ध जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी थांबत नाही. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया, हालेलुया. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हाला जाहीर करतो, आय डिक्लेअर a new shifting in your life. तुमच्या जीवनामध्ये एक न्यू शिफ्टिंग मी बोलत आहे. बोलो हालेलुया. रिसीव दॅट शिफ्टिंग. आमेन. रिसीव दॅट शिफ्टिंग. एव्हरीथिंग विल चेंज. हालेलुया. येशूच्या नावामध्ये देव तुमच्या जीवनामध्ये शिफ्टिंग आणत आहे. इफ यू आर हालेलुया, व्हॉट एव्हर युअर सिच्युएशन विल चेंज. शिफ्टिंग म्हणजे जिथं तुम्ही आहात तिथून देव आता तुम्हाला पुढच्या स्तरावर घेऊन जातो. Hallelujah. Come on, say hallelujah. Come on, say hallelujah. Can I tell you one thing? Nothing is impossible with God. Praise the Lord. प्रभूचं वचन जेव्हा मी या गोष्टी प्रार्थना करत होतो आणि एव्हर सेइंग लॉर्ड इफ यू आर गोइंग टू ब्रिंग ऑर्डर, आणि जर तुम्हाला ऑर्डर विषयी बोलत आहे की मी ह्या दिवसामध्ये एक नवीन ऑर्डर मी घेऊन येणार आहे, आणि आर्थिक जीवनामध्ये ऑर्डर, आत्मिक जीवनामध्ये ऑर्डर, शारीरिक जीवनामध्ये, लॉर्ड आय शुड हॅव सम एव्हिडन्स. प्रभू जर मी असं जर बोललो तर ते बोललं राहून जाईल. बट लेट मी हॅव, प्रभू मला तुझ्या वचनाची त्याला जोड असू दे. then I will confirm it. And yesterday morning, जेव्हा काल सकाळी मी पवित्र शास्त्र खोललं आणि परमेश्वरच्या वचनामधून जेव्हा मी उत्पत्तीच्या 8व्या अध्यायावर गेलो आणि त्या 8व्या अध्यायामध्ये अशा काही गोष्टी, कृपा करून लवकर वाचा माझी, थँक्यू लॉर्ड, हालेलुया. लवकर 8व्या अध्यायातली काही पहिली वचन काही वाचा. मी मार्क करून ठेवलेली आहे. मोहावर कारभार त्याच्याबरोबर असलेले वनपशु आणि ग्रामपशु या सर्वांची आठवण केली. Oh yes, first thing, why God is going to bring order in your life? का तुमच्या जीवनामध्ये देव शिफ्टिंग आणणार आहे? फर्स्ट थिंग, बिकॉज ही नोज यू. त्याला तुमची आठवण आहे, त्याला तुमच्या परिस्थितीची आठवण आहे, त्याला तुमच्या गरिबीची आठवण आहे, त्याला तुमच्या कमतरतेची आठवण आहे, त्याला तुमच्या जीवनातल्या सनसनीची आठवण आहे. चर्च
आज परमेश्वराला विश्वास जर ठेवत असाल तर देवाच्या बरोबर ₹1 देव तुमची परिस्थिती बदलण्यास सुरुवात करेल. जे तुमच्या क्षमतेने आणि ताकदीने झालं नाही ते देव त्याच्या आत्म्याच्या द्वारे करणार. हालेलुया, बोलो हालेलुया. नथिंग इज हिडन फ्रॉम द लॉर्ड. देवापासून काही लपलेलं नाही. डोंट रिपीट द थिंग्स. ते जीवन जगू नका. आज एकच काम करा, इथून गेल्यानंतर सगळे हात सोडा आणि देवाच्या हातात हात घ्या. सगळे हात सोडून द्या, देवाच्या हातात हात घ्या. बाय बिल्डिंग युअर प्रेयर लाईफ. एक प्रार्थनेचं जीवन, देवाचा हात तुमचा हात एकत्र होऊ द्या. जेव्हा देवाचा हात तुमच्या हातात येतो ना, तो तोच हात आहे, तो तोच हात आहे, तो तोच हात आहे ज्याने वारा वाहिला आणि बायबल सांगतं अस्थिमध्ये संजीवन आलं. तो तोच हात आहे, तो तोच हात आहे ज्या हातानं त्याने वाळलेल्या हाताला हातात घेतलं, सुकलेलं जीवन थांबलं. येशूच्या नावामध्ये आज तोच हात जेव्हा तुमच्या हातामध्ये येणार आहे, तुमच्या जीवनातला ड्रायनेस निघून जाणार आहे, तुमच्या जीवनातला शुष्कपणा निघून जाणार आहे. हालेलुया. तुमच्या जीवनातला कोरडेपणा निघून जाणार आहे. आमेन. हालेलुया. कारण गॉड रिमेंबर्स यू. आमेन. कारण देवाला तुमची आठवण आहे. आणि प्रियांनो, आज सकाळी पहिली गोष्ट लक्षात ठेवा की प्रभूच्या बरोबर तुम्ही संबंध प्रस्थापित करायला सुरुवात करा, कारण देवाला तुमच्या गोष्टीची आठवण आहे. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. Come on, say hallelujah. भाई, you know one thing, I always know one thing. एक गोष्ट मला नेहमी कळते, आत्मा जेव्हा आत्म्याशी एक होतो तेव्हाच तो उकळ्या काय म्हणतात, हा, त्याला तेव्हा उकळी फुटायला सुरुवात होते. बोलो हालेलुया. तर तुम्हाला खूप कधी कधी वाईट होतं का आत्म्याच्या गोष्टी पण आपण झेलू शकत नाही. याचा प्रॉब्लेम काही नाही. याचा प्रॉब्लेम आपण कुठेतरी देवापासून दूर आहोत. बोलो हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जेव्हा देवाचे लोक बोलले अख्ख्या पवित्र शास्त्रामध्ये, तेव्हा ते आमेन म्हटले. ते म्हटले यासच होऊ दे, आणि प्रभू त्यांच्या जीवनामध्ये करत गेला. ती स्त्री म्हटली, विधवा म्हटली, तू जर देवाचा सेवक आहे ना, तर परमेश्वर तुझ्या बोलण्याप्रमाणे करो. असं जेव्हा तिने स्वीकारलं तर तिचे रिकामी भांडी भरायला सुरुवात झाली. भांडी संपली, रिकाम पण संपलं. रिकाम पण संपलं, भांडी संपली, देवाचा पुरवठा संपला नाही. हालेलुया. म्हणून मी काय सांगितलं, सगळं सोडा, देवाचा हात आपल्या हातात घ्या. बोलो हालेलुया. तुम्ही सगळी मेहनत केली, खूप पळाला, खूप कष्ट केले, अर्ध वेळ संपलं. उद्या जर प्रभू आला तर अर्ध इच्छा कब्रेमध्ये घेऊन गेलात. स्वप्न कब्रेत घेऊन तुम्ही तर गेलात, तुमची स्वप्नासहित तुम्ही कब्रात उतरलात. काय मिळवलं? काय ओळखलं देवाला? आज एक गोष्ट लक्षात ठेवा, या गोष्टी का झाल्या? कारण सगळे हात धरले, एक हात सोडून आम्ही जीवन जगलो, आणि तो देवाबरोबरच्या संबंधाचा हात. प्रेज द लॉर्ड. लग्न झालेल्या सर्वांना माहिती आहे, ख्रिस्ती पद्धतीने ज्या लोकांची लग्न झाली त्यांना माहिती आहे, जेव्हा मुलगी मंदिरात येते तेव्हा सांगितलं जातं पालकाकडनं, काय सांगितलं जातं, या मुलीचा मामा कोण असेल किंवा या मुलीचे वडील कोण असतील त्यांनी पुढे यावं आणि वरा जो वर आहे त्याच्या हातामध्ये आपला हात द्यावा. आणि त्या दिवशी तो काय प्रसंग असतो माहितीये का? त्या दिवशी ती मुलगी म्हणते, माझ्या या बापाचा संबंध आता संपला, आता माझ्या एका नवीन रक्ताबरोबर संबंध आला, म्हणजे आजपासून माझं जुळणं सगळं संपलं, आजपासून एक नवीन सुरुवात होत आहे. प्रियांनो, जेव्हा तुम्ही देवाच्या जवळ येता आणि म्हणता जगातले हात मी सोडतो आणि देवाचा हात मी पकडतो, प्रियांनो, जे वराचं ते वधूचं आहे. हा आत्मिक जीवन आहे, हे विश्वासाचं जीवन आहे, हे प्रार्थनेचं जीवन आहे, हे आशीर्वादाचं जीवन आहे. म्हणून जेव्हा इसाकाचा हात, रबेकाचा हात इसाकाच्या हातात दिला ना, तर बायबल सांगतं सगळ्या मौल्यवान वस्तू कोणाला दिल्या? हा, सगळ्या गोष्टी इसाकाला दिल्या. प्रेज द लॉर्ड. वर येतो ना,
तर वराचं जे सगळं ते आपलं होतं. जेव्हा जगातले हात सोडून देवाचा हातात हात घ्याल ना, तर जे देवाचं ते तुमचं आहे. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. मी एवढंच सांगेल, आयुष्य खूप थोडं आहे. थोडा कधी काय होईल सांगता येत नाही. मिनिटाचा भरोसा नाही. काहीच कोणाची परवा दिवशी मी घालवशीच बोलत होतो. म्हणलं कोणी या जगामध्ये कोणीच ताकदीविषयी बोलू शकत नाही की मी खूप धडधाकट आहे. कोणी असं बोलू शकत नाही की मी खूप रेग्युलर ट्रीटमेंटवर आहे. कोणी असं बोलू शकत नाही की मला कुठला आजार नाही. कोणी असं बोलू शकत नाही मी खूप व्यवस्थित डाएट करतो. या जगामध्ये कोणीच याची गॅरंटी देऊ शकत नाही. कोणीच, इवन स्पेशलिस्ट डॉक्टर देखील नाही सांगू शकत. इतकं बेभरोशाचं जीवन आहे. मग असल्या बेभरोशाचं जीवन आम्ही जगत असताना का बरं जगातले हात सोडून देवाच्या हातामध्ये धरून आपण जीवन जगावं? जो हात या जगातले सगळे सुटले तरी चालतील, तो हात तुम्हाला मातीतून स्वर्गाकडे घेऊन जाईल. बोलो हालेलुया. प्रिय लोक, खबरेपर्यंत सगळे हात येतात आणि माती टाकून जातात. पण एक हात इथं असतो, तो हात खबरत असतो आणि तो हात कबरत वरती येतो आणि तुम्हाला तिथं पोहोचवतो जिथं माझ्या बापाच्या घरात पुष्कळ जागा आहेत. हे प्रार्थना आहे, हे संबंध आहे देवाबरोबरचे, हे जीवन जगायचं आहे मला. हालेलुया. का बाबा मला वाईट वाटतं या गोष्टी, खूप दुःख होतं या गोष्टी जेव्हा बघतो. विश्वास नाही, वर्षानुवर्ष प्रभूमध्ये परिस्थिती बदलायला तयार नाही, स्टील सफरिंग, जगतोय त्रासात, कष्टात, कमतरतेत जगतोय, ढकलतोय दिवस. वाईट वाटतं. कोणत्या देवाला नाव घेतो आपण, कोणत्या देवाची आम्ही सेवा करतो, कोणत्या देवाच्या नावाला आम्ही जगतो. तो एवढा कमकुवत आहे का? तुमची एक गरज या भूताला पूर्ण नाही करू शकला तो एवढा सिंपल आणि साधा आहे का? तुमची एक हात तो ऐकू शकला नाही, तुमची परिस्थिती बदलू शकला नाही. प्रियानो, सगळं बदला आता. देवाला शिफ्ट करू द्या. देवाला आपल्या जीवनामध्ये शिफ्टिंग आणू द्या. देवाला आपल्या जीवनामध्ये काम करू द्या. बास झालं, सगळे हात धरून काही मिळालं नाही. आता देवाचा हात धरा. ती प्रार्थना जीवन आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुन्हा सांगतो. मी तुम्हाला नेहमी सांगतो, आत्ताही सांगतो, मला कधीच एक्स्ट्राचं बोलणं आवडत नाही आणि बोलतही नाही. पण तुम्हाला हे प्रभूच्या उपस्थित पुन्हा एकदा सांगतो, प्रभू तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असा, कितीही अडचणीमध्ये असा, देव तुमच्यावर खूप प्रीती करतो आणि त्याच्या प्रीतीचंच प्रमाण की तो तुमची परिस्थिती आठवून तो तुम्हाला शिफ्ट करू इच्छितो. आमेन. बोलो हालेलुया. घरी गेल्यावर गुडघ्यावर जा आणि प्रभूला म्हणा, लॉर्ड इनफ इज इनफ. बास झाला आता सगळं. आता मला तू पाहिजेस. आता तुम्हाला तू पाहिजेस. तू आहेस पण मी तुझ्या बरोबर नाहीये. तू आहेस पण मी. देव कोणाला सोडत नाही, 100% नाही सोडत. आणि देव कोणाला टाकत नाही, हे पण तितकंच खरं आहे. पण तुम्ही देवाला टाकतो आणि मी देवाला सोडून जीवन जगतो. कोणी म्हणेल मी कसं देवाला सोडलंय? तू बोलतच नाही, तू देवावर सोडलं नाही तर काय? तू ऐकतच नाही तर देवाला सोडलं नाही तर काय केलंय? तू त्याच्या मनाप्रमाणे वागत नाही तर तू सोडलं नाही तर काय केलंय? हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं परमेश्वराबरोबर जवळीकतेचा. आज जर आम्हाला पाठलाग जर कशाचा करायचा असेल तर जसा याकोबानं रात्रभर देवाचा पाठलाग केला तसा प्रार्थनेच्या द्वारे देवाचा पाठलाग करायचा. हालेलुया. एव्हरी डे घोट्यावरून गुडघ्यातून कमरेत आणि कमरेतून पाहुण्याच्या अंतरापर्यंत, म्हणजे रोजच्या दिवसामध्ये पाठपुरावा करायचा. दर आठवड्याला प्रार्थना जीवन है ना. काय चेक, टेम्परेचर चेक केलं जातं नाही का? टेम्परेचर गरम असेल तर काय, हा तापाला. गरम असेल तर, गरम नसेल तर व्यवस्थित. आपल्या आत्मिक जीवनात बघायचं, थंड असेल प्रॉब्लेम आहे आणि थंड पडले की तुम्हाला समजून जायचं काय. हा नाही का नाही? सगळ्यात पहिलं माणसं काय करतात बघा, थंड पडला का? तो तर नाही, थोडं थोडं आहे. नंतर तो अरे फार थंड पडला, फार, मग एकच आवाज होतो, खतरनाक.
थंड पडल्यावर आपण आपल्या जीवनामध्ये टेम्परेचर चेक करायचं, माझं आत्मिक जीवन थंड पडलंय का. कुणीतरी वाचावं स्तोत्र याचा 32वा अध्याय. बरोबर, तर पहिले 1 ते 3 कोणतं लवकर वाचाल तर बरोबर होईल. स्तोत्र 32. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून टाकले आहे, ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावत नाही, हां, ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. ओके. मी गप्प राहिलो होतो, हा, मी गप्प राहिलो होतो, तेव्हा सतत कन्यामुळे हा माझी हाडे जीर्ण झाली. हा कारण रात्रदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता. हा. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला. बोलो हालेलुया. काय म्हणतो दावीद, माझ्या जीवनातला जीवन रस सुकून गेला. जेव्हा प्रार्थना होत नाही आपल्यातलं जीवन सुकून जातं. आमेन, हालेलुया. काय म्हटलंय, माझ्यातला जीवन रस सुकून गेलेला आहे. आणि काय व्हायला लागली, माझी हाडे जीर्ण झालेली आहे. बोला हालेलुया. एव्हरीबडी से हालेलुया. एझिकेलच्या खोऱ्यामध्ये हाडं जीर्ण झाली होती. का बरं? एझिकेल अस्थिच्या खोऱ्यामध्ये देव घेऊन गेला. त्या अस्थिच्या खोऱ्यामध्ये, त्या खोऱ्यामधले अस्थि कशा होत्या असं लिहिलंय बायबलमध्ये? हा, शुष्क म्हणजे काय? हा, निर्जीव. अजून शुष्क म्हणजे काय? निर्जीव नाही. हा, निर्जीव म्हणजे सुकलं ना, सुकलं होतं ना. दावीद काय अनुभव सांगतोय, माझ्यातला हा आणि माझे हाडे, तिथं काय झाले, हाडे जीर्ण झालेत, शुष्क झालेत. का बरं माहितीये का? हेझिकेलला प्रभू म्हणून वाचत जावा. हेझिकेलला प्रभू म्हटला, हेझिकेलला काय दिसतंय? तो काय म्हटला, प्रभू अस्थिच असते. पण या अस्थि जिवंत होतील काय? प्रभू मग काय म्हटला, तू बोल. आणि मग काय झालं, हेझिकेल बोलला आणि काय तुम्ही एक गोष्ट उठला, वारा आला ना. आणि वारा आला तेव्हा काय झालं, हा हाडे एकमेकाला. लक्षात ठेवा, जेव्हा आमच्या जीवनामध्ये प्रार्थना नाहीये ना तेव्हा असा शुष्कपणा येतो. परंतु जेव्हा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये काम करतो तेव्हा आमच्या जीवनातला रस चुकत नाही. आमच्या जीवनामधला उत्साह रोजच्या दिवसामध्ये वाढतो. हाडे आहेत, अस्थि आहेत, जीवन रसाची गरज आहे. तुम्ही आहात, तुम्ही आहात. पवित्र आत्मा पण आहे, देवाचं वचन पण आहे. परंतु प्रभू म्हटला की बोल. आणि जेव्हा तो बोलला तेव्हा श्वास त्याच्यामध्ये फुंकला गेला. बोला हालेलुया. जेव्हा तुम्ही देवाशी बोलायला सुरुवात कराल तुमच्या जीवनातला शुष्कपणा निघायला सुरुवात होईल. हालेलुया. नाहीतर काय होतं माहितीये का, हाडं वाजली बरं का, असं लिहिलंय, हाडं वाजली. आवाज आला ना, हा, भूकंप झाला, आवाज आला. आपल्या जीवनामध्ये फुकटाचा आवाज नको आहे आणि फुकटाचा भूकंप पण नको आहे. आपल्याला भूकंप नको आहे, आपल्याला आवाज नको आहे, आपल्याला सैन्य हवं आहे. आणि सैन्य फक्त तेव्हाच येतं जेव्हा त्याच्यामध्ये जीवन रस येतो. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. मी एक गोष्ट नेहमी सांगेन, जर आपल्या जीवनामध्ये परमेश्वराबरोबर जे संबंध बनत नसतील तर प्रियांनो आपण आपल्या जीवनात शोध घ्यायला सुरुवात केलं पाहिजे. आमेन, बोलो हालेलुया. कारण असंच जाऊ नका. आमेन. जे काय आम्ही ऐकतोय प्रभूला म्हणा, प्रभू असं माझ्या जीवनामध्ये घडू दे, माझ्या जीवनाचा शुष्कपणा निघून जाऊ दे. याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय, याकोब वचन. लवकर लवकर वाचा, फास्ट. याकोब 4:8. देवाजवळ या, देवाजवळ या, तो तुमच्याजवळ येईल. बघा, मग देवाजवळ या म्हणजे तो काय होईल, हा, अहो पापी जनो, हा, हात निर्मळ करा. अहो बिनबुद्धीच्या लोकांनी, आपली अंतःकरणे शुद्ध करा. येस, प्रेज द लॉर्ड. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या, प्रेज द लॉर्ड.
प्रार्थना जीवन म्हणजे प्रार्थनाच्या माग पाठलाग करणे, परमेश्वराचा पाठलाग करायचा आहे. हालेलुया. डोंट लिमिट गॉड. आमेन. मला एक गोष्टी गरजेची आणि ती म्हणजे मला प्रार्थनेचं जीवन हवंय. मला प्रार्थनेचं जीवन जगायचं आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट आम्ही पाहिली की ज्ञानाचा अभाव. आणि कशाचं ज्ञान? प्रार्थनेविषयीचं ज्ञान, प्रार्थना जीवनाविषयीचं ज्ञान. आमच्या जीवनामध्ये एक प्रार्थनेचं अस्तित्व तयार करू शकत नाही. आणि म्हणून आपली प्रार्थना एक आठवड्यामध्ये एका लेवलला असते, दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या लेवलला असते, तिसऱ्या आठवड्याला गायब झालेली असते, चौथ्या आठवड्याला परत काहीतरी करायला लागते. पण हे कोणता का अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात? कारण आम्हाला प्रार्थना, म्हणून मी म्हणलो प्रार्थना काय आहे हेच समजलं नाही. प्रार्थना कळलं तर कधीच असं आमच्या जीवनामध्ये चढ उतार होणार नाही, पुढे जाऊ पण खाली येणार नाही. हालेलुया. म्हणून प्रार्थनेला एक धार्मिक विधी म्हणून बघू नका, प्रार्थना करायची म्हणून करू नका. आता घाबरून, आणि मी तर म्हणेन की मुळीच घाबरून प्रार्थना करू नका, भीतीमुळे प्रार्थना करू नका. बरेच लोक प्रार्थना भिवून करतात, माहिती आहे? भिवून का बरं? बऱ्याचशा लोकांना भीती असते प्रार्थना केलं की ॲक्सिडेंट होणार. बऱ्याचशा लोकांना वाटतं प्रार्थना केली नाही तर ॲक्सिडेंट, प्रार्थना केली तर आजार लागणार, रोग लागणार, प्रार्थना नाही केली तर मी असाच राहणार, म्हणून घाबरून प्रार्थना करायची. किती आपण अज्ञानी आहोत प्रार्थनेविषयी. प्रार्थना घाबरायचं का? मी तुम्हाला सांगितलं प्रार्थना हे देवाबरोबरचा संबंध आहे. बापाला लेकरं कधी घाबरतात? बोलला नाही तरी तो बापच आहे, बोलला तरी तो बापच आहे, जवळ आहे तरी तो बापच आहे, दूर आहात तरी तो बापच आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा त्या रिलेशनमध्ये कधीच कोणतीच परिस्थितीत त्याच्यामध्ये आडवी येऊ शकत नाही. बोला हालेलुया. प्रार्थना हे जर रिलेशनशिप आहे तर तुम्ही भिवून प्रार्थना नाही करणार, तुम्ही संबंध म्हणून प्रार्थना करणार. बोला हालेलुया. बोला हालेलुया. आता मी बघत असतो, माझं लक्ष खूप असतं. काही ठराविक लोकांना बघितलंय मी, मुलं दिवसभर त्यांच्याबरोबर असतात नाही, पण कधी कधी बापाला पुळका येतो मधीच, खेळता खेळता तू त्याला जवळ घेतो. आता काय दिवसभर नव्हता का तुझ्या बरं? होता. पण बापाला असं कधी कधी असं वाटतं कदाचित मी काय कमी बोललो का, लेकराबरोबर दुर्लक्ष झालं का, तर त्याचं त्याला वाटतं पटकेल तो कवटाळतो, त्याला जवळ घेतो, बरोबर खेळाच्या मूडमध्ये असतो, ढकलतो, बाप बावळून धरतो. हे रिलेशनशिप, हे असलं आमचं देवाबरोबरचा संबंध. हालेलुया. आणि म्हणून प्रार्थना जेव्हा मी आणि तुमच्या जीवनामध्ये प्रार्थनेचं जीवन असतं तर प्रार्थना ही भीतीपोटी कधी करू नका. कारण मी तुम्हाला सांगू का, मरण हे कोणाला टळणार नाही. मरण हे, आता मला सांगा, अलिशा प्रार्थना करत होता का नव्हता? काय अलिशाची ओळख काय? अलिशा नाही, एलिया नाही, अलिशाची ओळख काय? अलिशा विषयी काय बोलतो आपण? दुप्पट अभिषेक. एलियापेक्षा दुप्पट चमत्कार केले. मेला कसं? आजारी होता तो, होता का नव्हता? मग काय भिवून मारायचं? आजार होऊन येऊन प्रार्थना नका करू. आजार झाला तरी मी प्रार्थना करणार. बोलो हालेलुया. मला आजार असू दे, परिस्थिती असू दे, कोणी पण असू दे, माझ्या देवाबरोबर माझ्या देवापासून मला कोणीच वेगळं करू शकत नाही. बोलो हालेलुया. ती प्रार्थना हे डोक्यात जेव्हा ठेवाल ना, तुमचे प्रश्न आपोआप सुटतील, आपोआप सुटतील. गरिबी, दरिद्रता, कमतरता आपोआप बाजूला होईल. हर एक प्रश्न आपोआप सुटतील. प्रश्न सुटावे म्हणून प्रार्थना करू नका. परत सांगतो, प्रश्न सुटावे म्हणून प्रार्थना करू नका. एक देवाबरोबरचा संबंध म्हणून प्रार्थना करा, प्रश्न सुटतील. आम्ही प्रश्न सुटावे म्हणून प्रार्थना करतोय म्हणून प्रश्न सुटत नाही. कारण त्याने म्हटलंय, पहिल्याने स्वर्गाचं राज्य आणि धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमच्या बरोबर जर देवाबरोबर संबंध असेल ना, तर मी तुम्हाला सांगेन, तुम्हाला पाप करू नका हे डिक्टेशन द्यायची कोणाला गरज नाही. का? जेव्हा संबंध असेल ना, तेव्हा
योसेफासारखं तुम्ही म्हणाल, मला बघायला माझा मालक नाही, मला बघायला माझा मालक नाही, सगळं त्यांनी माझ्या हातात दिलेलं आहे, मी करू शकत, या सगळ्या गोष्टी मी करू शकतो. प्रेज द लॉर्ड. या सगळ्या गोष्टी मी करू शकतो. परंतु त्याला माहित होतं मला कोणतरी बघतं. हे संबंध, जेव्हा संबंध असतात ना, तर पाप करायची देरी पण खूप लांबची गोष्ट आहे. हालेलुया. आणि म्हणून मी एक गोष्ट सांगितली, देवाजवळ या म्हणजे पाप तुमच्यापासून दूर राहील. मी असं म्हणेल, जेवढं तुम्ही देवाजवळून दूर, जेवढं तुम्ही देवाच्या दूर, तेवढी पापाची जास्त शक्यता, आणि जेवढं तुम्ही देवाच्या जवळ, तेवढं तुम्ही पापापासून दूर राहण्याची शक्यता. हालेलुया, हालेलुया. नथिंग कॅन सेपरेट यू फ्रॉम द लव्ह ऑफ गॉड. कोणतीच गोष्ट देवापासून, कोणतीच गोष्ट तुम्हाला देवापासून दूर करू शकत नाही. आमेन. प्रार्थनेविषयी आम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे. प्रार्थना काय आहे समजून घेणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सेकंड रीजन, लूक चॅप्टर 18 वर्स 1, आयझाया चॅप्टर 42 वर्स 31, एशियाचं पुस्तक 40:31, एशिया 40:31, लूक 18:1. 2 मुद्दे बघूयात, कदाचित सगळंच नाही जमणार, परंतु लवकरात लवकर पुढे जाऊयात. लवकर. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी, खचू नये याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. येस, बस. काय दिलेलं आहे? खचू नये म्हणून. काय दिलंय सांगा? खचू नये म्हणून. म्हणजे काय दिले? खचल्यावर प्रार्थना का? खचल्यावर प्रार्थना का? खचू नये म्हणून प्रार्थना म्हणजेच काय? जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही देवापासून एक सामर्थ्य प्राप्त करता, जे तुम्हाला खचू देत, जे तुम्हाला निराश होऊ देत नाही, जे तुम्हाला पतनापासून राखतं. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रार्थना करणाऱ्याच्या जीवनामध्ये कोणतीच गोष्ट त्याला देवापासून दूर ठेवू शकत नाही. आमेन. हालेलुया. मी पाप केल्यावर प्रार्थना नाही, पापापासून दूर राहावं म्हणून प्रार्थना. आमेन. आणि म्हणून रिलेशनशिप आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. कोणी असू दे, कोणी असू दे, आपल्याला कळतंय ना ही घातक आहे, हे आपल्या फायद्याचं नाही, ते किती पण फायद्याचं असू द्या ना. एकच गोष्ट लक्षात ठेवायचं, जगामध्ये फायदेशीर एकच गोष्ट आहे, ते आणि तुमचं देवाबरोबरचे संबंध. बाकी कोणी फायद्याचं नाही. बोला हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून तुम्ही खचू नये याच्यासाठी प्रार्थना करा, खचल्यावर प्रार्थना नका करू. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये परिस्थिती कशी पण आली ना, तरी तुम्ही तग धरून राहणार जर तुमच्याकडे प्रार्थनेचं जीवन आहे तर. हालेलुया, बोला हालेलुया, बोला हालेलुया. यू विल नेव्हर बी अवे फ्रॉम फेलोशिप. तुम्ही कधी संगतीपासून दूर राहणार नाही. कसं शक्य? आम्ही देवाबरोबर संगती करतो आणि एकमेकाबरोबर करू शकत नाही, शक्यच नाही. जेवढा देव प्रिय तेवढे देवाचे लोक तुम्हाला प्रिय पाहिजे. बोलो हालेलुया. जेवढी तुमची एकांतात प्रार्थनेची खोली तुम्हाला प्रिय, तितकी सामुदायिक प्रार्थनेची जागा पण तुमच्यासाठी प्रिय पाहिजे. हालेलुया. परंतु आम्ही तिथं तफावत करतो. आमेन. प्रार्थना ताकद पुरवते, सामर्थ्य पुरवते, पापावर विजय मिळवण्यासाठी, अशक्तपणावर विजय मिळवण्यासाठी, नकारात्मक गोष्टीवर विजय मिळवण्यासाठी, देहावर विजय मिळवण्यासाठी प्रार्थना आम्हाला ताकद पुरवते. प्रार्थना आमच्या देहाला आत्मेच्या अधीन ठेवायचं काम करते. आमेन. बोला हालेलुया, हालेलुया. आणि प्रार्थना नाही म्हणून 50 गोष्टी डोक्यात, प्रार्थना नाही म्हणून डोकी जागेवर नाही. कारण प्रार्थना मनाचं नवीनीकरण करतो, प्रार्थना विचारांना नवीन बनवतो. बोला हालेलुया. प्रार्थना कल्पना नवीन करतो. प्रार्थना नसेल तर या गोष्टी होणार. पण मी सुरुवातीला काय सांगितलं, संत पाऊल म्हटलं, मी तुमचं रुसणं, मी तुमचं फुगणं ऐकू नये. मी तुमच्याकडे कसं यावं? काठी घेऊन यावं का? मी काठी घेऊन येणार नाही, सौम्यतेने येईल. पण जेव्हा मी येईल तेव्हा मी काय पाहिजे? रुसून
किती मोठे चेहरे केले हे बघणार नाही, तुमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य किती आहे हे बघेल. Praise the Lord. तुमच्यात ते जर नसेल ना तर बाकीच्या गोष्टीला आपल्याला अधिकार पण नाही. त्या गोष्टी घातक ठरतील, त्या गोष्टी वाटोळं करतील. आमेन, हालेलुया. आणि म्हणून तुम्ही खचू नये म्हणून तुम्ही काय करा, प्रार्थना करा. 43 अध्यायात 31 वचन लवकर. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी जमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. बोलो हालेलुया. प्रार्थना करणारे चालतील तरी थकणार नाही, धावतील तरी दमणार नाही. हालेलुया. मी चालणार आहे, मी धावणार आहे, मी थकणार नाही. हे कोण म्हणणार? ज्याला प्रार्थनेचं वेड लागलंय. बोला हालेलुया, हालेलुया. प्रार्थना मला बळ पुरवायचं काम करतं. आमेन. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रार्थना, शैतान हा प्रार्थना करणाऱ्याला प्रतिकार करतो. जर प्रार्थना करणाऱ्याने सैतानाला प्रतिकार केला नाही तर आयदर यू रेजिस्ट द डेव्हल और ही विल रेजिस्ट यू फ्रॉम प्रेयर. एक तर तो तुम्हाला पण आडवा येईल प्रार्थना नाही करा म्हणून, अन्यथा तुम्ही त्याला आडवा याल प्रार्थनेपासून दूर जाण्यासाठी. आणि जगातली सगळ्यात मोठी ताकद जर काय असेल तर ती फक्त प्रार्थना आहे. हालेलुया. बोला हालेलुया. प्रार्थनेमध्ये ती ताकद आहे. आणि म्हणून माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये प्रार्थना ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कारण प्रियांनो, पवित्र शास्त्र सांगतं प्रार्थना आमचं दैनंदिन जीवनामध्ये मनोबल वाढवायचं काम करतं. आणि मला एक विश्वास आहे की जेव्हा असलं आमचं जीवन असेल, एव्हरी डे देर विल बी टेस्टिमनी. एव्हरी डे यू विल हॅव अ वर्ड टू स्पीक. रोज तुमच्या जीवनामध्ये एक शब्द आहे बोलायसाठी, एक गीत आहे. मला वाटतं माझ्या परिस्थितीमध्ये देव आहे. हे कोण करतं, हे कोण म्हणतं, हे कोण कबूल करतं? ज्याला प्रार्थना जीवन माहिती आहे ना, तो म्हणतो मी परिस्थितीमध्ये माझा देव माझ्याबरोबर आहे. बोलो हालेलुया. जो प्रार्थनामय जीवन जगतो ना, तो म्हणा लॉर्ड आय एम नॉट सफरिंग अलोन, आय एम नॉट सफरिंग अलोन, आय एम सफरिंग विथ यू. मी तुझ्याबरोबर सहन करत आहे. And when you are suffering with God, let me tell you, nothing can destroy you. बोलो हालेलुया. जेव्हा तुम्ही प्रार्थनेबरोबर, जेव्हा तुमच्या परिस्थितीमध्ये तुम्ही देवाला घेऊन सहन करता, लक्षात ठेवा तुमची सहनशक्ती तुमचा नाश करणार नाही, तर तुमची सहनशक्ती तुमच्यासाठी नवीन गोष्ट उत्पादन करेल. कारण जितकी हिट तितकं चमकदार. आणि त्या हिटमध्ये 7 पट भट्टीच्या हिटमध्ये दानिएल, शद्रक, मेशक, अबेदनेगो टिकले. याचं कारण एकच होतं, 7 पट, 7 नाही 7 पटीने अग्नीची भट्टी वाढवली. आणि बायबल सांगतं की 7 पट भट्टी. म्हणून मी काय म्हणलो, व्हेन यू आर सफरिंग विथ गॉड, जेव्हा तुम्ही देवाबरोबर सफर करता तेव्हा अग्नी तुम्हाला भस्म करणार नाही, तर अग्नी तुम्हाला अधिक शुद्ध करून बाहेर काढेल. म्हणून शद्रक, मेशक, अबेदनेगो 7 पट भट्टीमध्ये पण जळले नाही. बिकॉज दे वर सफरिंग इन द फायर, बिकॉज गॉड वॉज विथ देम इन द फायर. कारण त्या सफरिंग मध्ये ते एकटे सफर करत होते, त्या अग्नीमध्ये देव त्यांच्या बरोबर सफर करत होते. बोला हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा, देव परिस्थितीपासून दूर ठेवणार नाही. प्रार्थना करणाऱ्यांना लक्षात ठेवा, तुम्ही जर प्रार्थना करणार आहात तर परिस्थिती तुम्हाला प्रार्थनेपासून दूर नेणार नाही, तर परिस्थितीमध्ये तुम्ही देवाच्या गोष्टी बघणार. कारण देवानं परिस्थितीपासून त्यांना बाहेर नाही काढलं, देवानं त्यांना परिस्थितीमध्ये बाहेर काढलं. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. Come on, say hallelujah. Hallelujah. How many people has a desire? How many people has a desire? मारुती सुझुकीची डिझायर नाही. How many people carry desire? किती लोक डिझायर, किती लोक मराठी तेलुगू समजे इंग्लिश, किती लोकांकडे इच्छा आहे, किती लोकांकडे इच्छा आहे.
बघा तुमच्या हातावर कळते तुम्हाला किती इच्छा आहे. असं तुम्हाला असं वाटतं मीच काहीतरी देणार आहे. तुम्ही म्हणा काय पास्टर शर्ट पण बोलो हालेलुया. हाऊ मेनी पीपल हॅज डिझायर. टेक युअर डिझायर. टेक युअर डिझायर. एकीकडे तुमच्या हातात तुमचं डिझायर घ्या, दुसरा हात देवाच्या हातामध्ये द्या. when you catch this hand your desire will be fulfilled. बोलो हालेलुया. without holding hands your desire will end in disaster. देवाचा हाताशिवाय तुमच्या प्रत्येक इच्छा या नाशकारक ठरतील, परंतु देवा बरोबर प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. मी तर असं म्हणेल कुणाला तरी आज या सकाळी राग येऊ द्या 3 ऑगस्टला, आणि घरी जाऊन तो सगळा राग त्याने आतल्या खोलीमध्ये तास बसून प्रभूच्या सान्निध्यात, प्रभू आज तुझ्या दासाकडून वचनात ऐकलंय, तू सफरिंग करणाऱ्या बरोबर सफर करतो, तू इच्छा पूर्ण करतो, मला हे पाहिजे. जर तू परमेश्वरा मोशेला नकाशा दिला आणि नकाशा बनवल्यावर हुबेहूब जेव्हा तो नकाशा तसा झाला तर तू त्यावर सामर्थ्य पाठवलं आणि ती गोष्ट अस्तित्वात आणली, तर प्रभू आता मी तुझ्या सानिध्यामध्ये बसतो आणि प्रभू मी ही डिझाईन तुझ्या समोर ठेवतो, हे घर तुझ्या समोर ठेवतो, ही गाडी तुझ्या समोर ठेवतो, ही वस्तू तुझ्या समोर ठेवतो, आणि प्रभू ही गोष्ट मला तुझ्याकडनं पूर्ण होताना बघायची आहे. बोलो हालेलुया. अँड when you will do this, जेव्हा तुम्ही हे करायला सुरुवात कराल, you know what God says I will shake the heaven and earth for you. मी तुला पृथ्वीला तुझ्यासाठी हलवण. मी पृथ्वीला तुझ्यासाठी हलवेन. Hallelujah. Hallelujah. Take desire and say, today I am going to see my desire fulfilled. Amen. बोला hallelujah. Second thing, God will give you strength. देव तुम्हाला काय पुरवून देईल? सामर्थ्य पुरवेल. लास्ट गोष्ट बघूयात आणि त्यांना प्रार्थना करूयात. तिसरी गोष्ट, Exodus chapter 1 verse 9 to 11 and 5-9. लवकर वाचूयात, नंतर प्रार्थना करणार आहोत. निर्गम 1:9-11. हा. तो आपल्या लोकांना म्हणाला, लक्ष नाही का? पहा, या इस्रायल वंशाचे लोक, हा इकडे लक्ष द्या, या इस्रायल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने बलाने कसे झालेले आहेत? अधिक झाले आहेत. हा. चला आपण त्यांच्याशी कसं वागू? धूर्तपणे वागू. नाहीतर ते संख्येने फार वाढतील. हा. आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूला सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील आणि या देशातून निघून जातील. त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा. लक्ष देवा. बोला हालेलुया. काय म्हटलंय फारो? हे लोक आपल्यापेक्षा काय होतील? वाढतील. अजून बोलत राहा पटापट. हा. काय होईल? ते संख्येने वाढतील. हा. प्रसंग आला आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्या ओके. अजून या देशातून निघून जा. बरं, ह्या देशातून बोला हालेलुया. देशातून कसं कारण हे संख्येने वाढत चाललेले आहेत पुढे. मग काय करू आपण? त्यांच्यावर काय कर, त्यांच्याशी कसं वागायचंय? बोला सगळे धूर्तपणा. सगळं त्यांच्याशी कसं वागायचंय? सगळे बोला कसं वागायचंय? फारो काय म्हटलं? कसं वागायला पाहिजे? बरोबर. यांची वाढ अडवण्यासाठी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? सैतानचं हत्यार काय? तुमची आध्यात्मिक वाढ होऊ नये म्हणून तो आमच्याशी कसा वागतो? धूर्त आहे. सुरुवातीला त्याने धूर्तपणा केला. कोणाकडनं केला हो धूर्तपणा? निर्मिती कोणी केली? ती संपूर्ण सृष्टी निर्मिती. त्याच निर्मितीचा एक भागाला घेतलं आणि धूर्तपणाने वागला. लक्षात ठेवा, तुमची आध्यात्मिक तुमची आध्यात्मिक वाढ थांबवण्यासाठी तो बाहेरच्यांना वापरणार नाही, तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुमच्याबरोबर धूर्तपणे वागायला भाग पाडेल. ते आपण त्यांच्याशी धूर्तपणे वागू. आणि काय करू? धूर्तपणे वागायचं काय करायचं मग त्यांनी? हा, वाचा पुढे.
त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोला, त्यांच्या कामाचा बोजा लादला. हा, त्यांना जेरीस आणला. हा, या हेतूने हा. त्यांच्यापासून बिगार काम करून घेणारे हा. मुकादम नेमली. हा, तेव्हा त्यांनी फारोसाठी पिकवून हा. व रामसेस विकोटारांची नगरे बांधली. हा, पण जितके अधिक त्यांनी त्यांना टाचले हा. तितके अधिक ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला. हा. त्यांना इस्रायल वंशजांचा तिटकारा वाटू लागला. बस, प्रेज द लॉर्ड. काय केलं लक्षात ठेवा, बिझीनेस, धूर्तपणा, व्यस्त ठेवणे, वेळच मिळत नाही. बरोबर, काम काय दिलंय आता, खूप छान दिलंय, कामाचा अधिक बोजा. मला सगळे अधिक बोजा, सगळे बोला अधिक बोजा. काम करायचंय, किती करायचंय, तुम्हाला जेवढं काम दिले तेवढं, पण अधिक एक्स्ट्रा बोजा वाढून घ्यायचा. हे कोणाचं काम आहे? हा, हे कोणाचं काम आहे? जेव्हा तुम्ही अधिक काम करायला वेळ देता, तुम्हाला प्रार्थना वेळ मिळत नाही, तुम्हाला वचन वाचायला वेळ मिळत नाही, तुम्हाला सेवा करायला वेळ मिळत नाही, तुम्हाला आराधने करता वेळ मिळत नाही. आणि मग तुम्ही काय करता? मी सांगितल्याप्रमाणे, रोजच्या प्रमाणे, रुटीन प्रमाणे तुम्ही स्वतःचं समाधान करून घेता. सकाळी प्रार्थना केली, झोपायच्या अगोदर प्रार्थना केली, इनफ. हा धूर्तपणा आहे, तुमची वाढ होऊ नये म्हणून. कारण काय दिलं की जेव्हा त्या लोकांची वाढ झाली, त्यांचा विस्तार झाला. मी तुम्हाला सांगितलं, गॉड शिफ्टिंग करतो ना, तर सैतानाला तुम्हाला शिफ्टिंग मध्ये बघायचं नाही, आहे त्या जागेमध्ये तुम्हाला बघायचं. गॉड वॉन्ट टू शिफ्ट यू. देव आमचं शिफ्टिंग करत असताना ते शिफ्टिंग अडवण्यासाठी तो तुमच्या संबंधामध्ये आडविंत आणतो, धूर्तपणा करतो, तुम्हाला व्यस्त ठेवतो. आणि मग काही गोष्टी आमच्यासाठी एवढ्या व्यस्त होतात, मग आम्ही म्हणतो की नाही, टाइमच भेटला नाही. चर्च, व्यस्तता, बिझी या शब्दाचा अर्थ किंवा फोड जर केली, बिझी, बाउंड अंडर सेटन्स योक. बी फॉर बाउंड, यू फॉर अंडर, एस फॉर सेटन, वाय फॉर येक. म्हणजेच काय? बिझी म्हणजे सैतानाच्या जोखडाखाली बांधला गेलेला. सैतान आम्हाला कुठं तरी बांधून ठेवतो, म्हणजे व्यस्त करून ठेवतो. बोलो हालेलुया. मग आम्ही हा लक्षात ठेवलं पाहिजे, या व्यस्ततेमुळे माझा देवावरचा संबंधावर काय परिणाम होत आहे. म्हणजे प्रार्थना जीवन कशी आहे, वाढती का नाही वाढत का, हा तफावत खालीवर खालीवर, हे इतकं वर्ष का, सगळ्या गोष्टी. कारण आम्ही कुठेतरी बिझी आहोत, त्याने आम्हाला कुठेतरी गुंतवून ठेवलंय, कुठं तरी अडकून ठेवलंय. आम्ही आता कितीतरी आम्हाला करायची, तासन तास प्रार्थना करायची, इतकं थकतो आम्ही रात्री, इतकं थकतो रात्री की अंग टाकल्या झोप लागते, इतकी झोप डेंजर लागती. तर आम्हाला सकाळी पण प्रार्थना करायला उठायला, मग आम्ही काय करतो माहिती का, स्वतःलाच सांगतो, जाऊ द्या, एक काम करू, प्रभू ओळखतो, जाता जाता प्रभूच्या हातामध्ये पडूयात. घरी आलो, संध्याकाळी करतो मी प्रार्थना, आणि मग संध्याकाळी मी प्रार्थनेला बसतो. आणि संध्याकाळी तुमच्या आयुष्यामध्ये कधीच येत नाही, कधीच येत नाही. Praise the Lord. This is our spiritual life. एवढं आम्ही गुंतलं गेलो आहोत की आमच्या आत्मिक जीवनावर परिणाम होत आहे, प्रार्थना जीवनावर परिणाम होतोय, देवाबरोबरच्या संबंधावर परिणाम होतोय. वी आर दिस बॉदर. परमेश्वराशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही, सांगितलं तुम्हाला. देवाच्या संबंधाशिवाय या जगामधला कोणताच संबंध उपयोगी पडणारा नाही. देवाबरोबरचं जीवन हे खरं जीवन आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा वेन यू आर सफरिंग, गॉड इज सफरिंग विथ यू. आज या लोकांवर अधिक बोजा लादला, अधिक त्यांना, परंतु फक्त एकच गोष्ट होती, प्रियानं तुम्ही नीट वाचा घरी गेल्यानंतर, त्या लोकांनी त्या परिस्थितीमध्ये देखील देवाबरोबरच्या संबंधावर परिणाम होऊ दिला नाही. हे तुम्हाला शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की ते ऊस आता शेवटी ते एवढे की त्यांना आता शब्द उरले नाही, ऊसाचे टाकायला लागले. ऊसाचे टाकणे फक्त हुंदके द्यायला लागले, आक्रोश करू लागले. यु नो, ही आमच्या जीवनामध्ये असं झालं पाहिजे. प्रभू, नाही होत माझ्या जीवनामध्ये, मी कुठं चाललो आत्मिक, तुमच्या जीवनामध्ये शब्द संपले पाहिजे, कुठलं होलं पाहिजे, रडणं. प्रभू, आय एम नॉट बिल्डिंग माय रिलेशनशिप, आय एम नॉट हॅव्हिंग अ प्रेयर लाईफ. प्रभू, हे त्रास झाला पाहिजे. आम्हाला जे पाहिजे ते मिळालं नाही म्हणून आम्ही रडून जर ते मिळवतो ना, देवाच्या संबंधासाठी आमचं जीवन तसं तळमळलं पाहिजे.
म्हणून म्हटलं हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुळपते तसा आहे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुळपतो. स्तोत्र 82 का 84 मध्ये असेल, मला वाटतं 84 का कुठतरी लिहिलंय की परमेश्वरा मी तुला आस्थेनं शोधीन, माझा जीव तुला आस्थेनं शोधीन. आस्था लागली पाहिजे. आमेन. ती आमची प्रार्थना जीवन, त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही लागू केल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी आम्ही कुठेही गुंतून राहता कामा नये. इस्रायल लोकांच्या विषय असं लिहिले, त्यांनी त्यांच्यावर युक्ती केली, त्यांच्यावर सक्ती केली, त्यांच्यावर अधिक काम लादलं. मी आज प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हाला सांगतो, काही लोक म्हणतील पास्टर एक्स्ट्रा काम करू नये का? जरूर करावं, पण तू जर ते काम तुमच्या आणि देवाच्या संबंधावर परिणाम करत असेल तर मी सेवक म्हणून म्हणेल करू नये. कारण तुम्हाला अधिक कामाची गरज नाही, तुम्हाला देवाची गरज आहे. आणि मी परत एकदा सांगतो, देव आहे, आम्ही देवाबरोबर असणं गरजेचं आहे. आमेन. बोला हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये मी सांगितलं, प्रार्थना करणाऱ्याला तो प्रतिकार करतो जेव्हा तो प्रार्थना करणारा सैतानाला प्रतिकार करत नाही. आमेन. 5 अध्यायातलं 11 वचन वाचा, निर्गमातलं 9 वचन, सॉरी. त्या लोकांवर अधिक काम लादा, त्या लोकांवर अधिक काम लादा, म्हणजे त्यांच्यावर कामाचा बोजा पडू, त्यांच्यावर कामाचा बोजा अधिक करून ते या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. हा मग लोकांचे मुकादम व नायक बाहेर जाऊन त्यांना म्हणाले, पारो म्हणतो मी तुम्हाला गवत पुरवणार नाही, हा तुम्हीच जा आणि मिळेल तेथून गवत आणा, तरी तुमचे काम काही कमी होणार नाही. येस, प्रेज द लॉर्ड. तुम्ही गवत जरी मिळालं, तुमचं काम तुम्ही मेहनत डबल काम करा, गवत तुम्हीच आणायचं, काम एक्स्ट्रा तुम्हीच करायचं, तरी तो म्हणतो तुमचा कामाचा बोजा कमी होणार नाही. वाय कुठं चालले होते ते? हॅलो, कुठं चालले होते ते? इस्रायल लोक कुठं चालले होते? कुठं चालले होते? हां, वचनदत्त प्रदेशात जाण्याच्या अगोदर ते म्हटले आम्हाला आमच्या देवाची उपासना करायला जायचं. मी आज सांगू का, उपासना करणारा वचनदत्त प्रदेशात जाईल. वचनदत्त प्रदेशात सरळ रस्ता नाही. बोला हालेलुया. म्हणून उपासना करणारा वचनदत्त प्रदेशाला समजेल. उपासना करणाऱ्याला उपासनेच्या जागेतून वचनदत्त प्रदेश दिसेल. बोला हालेलुया. तुमचे जेव्हा देवाबरोबर जे संबंध आहेत ना, त्या जागेमध्ये तुमची खात्री पटेल की वचनदत्त प्रदेश माझा आहे. सगळे स्वर्गाची स्वप्न बाळगत आहेत, पण तो स्वर्गात जाण्यासाठी कोणीही त्याची तयारी करत नाही. हालेलुया. आणि म्हणून त्यांनी असं दिलं की त्यांच्या कामाचा जास्त बोजा लादा. आणि एवढं त्यांच्यावर बघा, मी काय सांगत आहे, जर तुमच्या देवाबरोबरचे संबंध असतील तर काय होऊ शकतं. एक वचन वाचा, स्तोत्र याचा 105 अध्याय आणि 37 वचन. Psalms 105 and 37. लोकांना सोन्या रुपयासहित बाहेर नेले. कसे बाहेर पडले? Come on, say hallelujah. When you have a prayer life, when you have a relationship with God and you are suffering with everything, काय दिलं त्या जागेमध्ये? त्याने लोकांना सोन्या रुपयासहित बाहेर नेले. कसे नेले? सगळे बोला, कसे नेले? सोन्या रुपया सहित. हा, त्याच्या लोकांच्या वंशात कोणी दुर्बल नव्हते. बोलो ना येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. धार्मिकाची मुलं त्याच्या माग काय होतील माहितीये? आशीर्वादित होतील. मी काय सांगत आहे, तुमचं देवाबरोबर एक चांगला संबंध असेल, तुमची मुलं तुमच्या माग हालाकीचं जीवन जगणार नाही, भरपुरीचं जीवन जगतील. बोला हालेलुया. तुमची मुलं त्याच आशीर्वादात चालतील ज्या आशीर्वादामध्ये तुम्ही चाललात. आज तुमची परिस्थिती बदलत नाही आणि ती बंधनं जर तुम्ही तोडत नाही तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी चांगला रस्ता नाही, तुम्ही त्यांच्यासाठी नुकसान पेरून चाललेला. बोला हालेलुया. वाटतं ना तुमच्या मुलांचं भविष्य चांगलं व्हावं, ज्याच्या हातात भविष्य आहे त्याच्या हातात तुम्ही पडा. बोला हालेलुया. भविष्य देवाच्या हातामध्ये. आजची परिस्थिती
जर बघायला गेलं तर सगळ्या गोष्टी प्रायव्हेट होत चालल्या. एक एक गोष्टी ऐकायला मिळते, एक एक गोष्टी रोज एक नवीन काहीतरी ऐकायला मिळते, रोज असं मनाच्या विरुद्ध गोष्ट ऐकायला मिळते. परंतु या मला एक गोष्ट माहिती आहे, किती काही पण येऊ दे, कितीही कुठल्या गोष्टी येऊ दे, आमचं भविष्य या भूतलावर आधारित नाही, आमचं भविष्य या भूतलावर घडणाऱ्या गोष्टीवर आधारित नाही. आमचं भविष्य या भूतलाच्या पलीकडे राहणाऱ्या देवाच्या हातामध्ये आहे. बोला हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आमची लेकरं सफर करू नये म्हणून प्रार्थनेचं जीवन जगा. That your children should not suffer for any good thing. तुमची लेकरं कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी जर रडत असतील आणि त्यांना जर मिळत नसतील, काय सांगतो लक्ष देऊ नाही का? तुमची मुलं जर एखादी गोष्टीसाठी रडत असतील आणि त्यांचं रडणं जर देऊन तुम्ही थांबवू शकत नाही, तर तुम्ही अपयशी आहात. आणि तुम्ही अपयशी एकाच गोष्टीमध्ये आहात, कारण तुम्ही देवाबरोबर संबंध ठेवण्यामध्ये अपयशी आहात. If you fail to keep relationship with God, you are fail in life. Hallelujah. Make an point. मी माझ्या लेकराला जे पाहिजे ते मी कमवून देऊ शकत नाही. मी माझ्या लेकराला जे पाहिजे ते मी कमवून देऊ शकत नाही, परंतु ते मी आतल्या खोलीत गुडघ्यावर जाऊन ते मिळवून देऊ शकतो. कारण तो म्हटला, मुलांची भाकर कुत्र्याला घालणं कधीच योग्य नाही. पण ती कनानी स्त्री म्हटली, कुत्री मेजावरचा चुरा खाऊन जगतात. देवाचे लोकांनो, आमच्या बायबलमध्ये पवित्र शास्त्र स्तोत्र करता म्हणतो, त्याने माझा शत्रूच्या समोर माझा मेज, त्या गरिबीला, त्या दरिद्रतेला, त्या शापाच्या समोर परमेश्वराने तुमचा आणि माझा मेज ठरवलेला आहे. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. लक्षात ठेवा, माझ्या देवानं माझ्यासाठी चुरा नाही ठेवला, म्हणजेच हालाकीचं जीवन नाही ठेवलं, कमतरतेचं जीवन नाही, तटपुंज जीवन नाही. माझ्या देवानं त्याच्या मेजावर मला बोलवलं. मफीबोशेत, दावीद म्हणाला, शौलाच्या योनाथानाच्या वंशातला कोणी राहिलाय का हे जरा शोधून बघा. एक जण गेला आणि तो म्हटला, महाराज मफीबोशेत आहे, त्याला घेऊन या. त्याला घेऊन आले. मफीबोशेतला दावीद म्हणाला, दावीद मफीबोशेत, आजपासून तू माझ्या पंक्तीला बसणार, माझ्या बरोबर बसणार. तो म्हटला, महाराज मी एक हलका व्यक्ती आहे, साधारण व्यक्ती आहे, स्वतःला तरी खूप कमी. तो म्हटला मी तुझा बाप योनाथन याच्याबरोबर करार केलाय आणि मी त्या कराराला बांधलेलो आहे. त्या कराराची पूर्तता करण्यासाठी तुला माझ्या मफीबोशेतला म्हणाला, तुला माझ्या मेजावर बसावं लागेल. आणि म्हटलं, तुझी शेती आहे ना, शेती. त्याला सांगितलं, तू शेतीचं जे आहे याची शेती याला परत द्या आणि याला त्याच्यावर उदरनिर्वाह करू द्या आणि यांनी मेजावर यायचं कधी सोडायचं नाही. लक्षात ठेवा, मी ही जेव्हा प्रार्थना करत होतो आणि ह्या गोष्टी मी विचार करतो, लॉर्ड आय एम गोइंग टू स्पीक अबाउट ऑर्डर. मी गोष्टी बोलणार आहे, प्रभू व्हॉट इज द एव्हिडन्स, काय सांगू. आणि मग मी विचार केला, 8वा महिना आहे, 8वा महिना, हा ऑगस्टचा 8वा महिना आहे. आणि मफीबोशेतला प्रभू दावीद म्हणाला, तुझ्या बापाशी मी करार केलाय आणि तो करार मला पूर्ण करायचा आहे. तुझी परिस्थिती काय, तू लंगडा आहे का, तू कुठं कोणामध्ये बसणार, तू कुठं राहत होता, तुला माझा विसर होता, तू सगळ्या गोष्टी विसरला, तुला वाटलं तू एकटाय, परंतु मला माहित आहे मी तुझ्या बापाबरोबर करार केलाय. आणि मफीबोशेत तो करार मला भाग पाडतोय की तुला माझ्या टेबलावर बसवायचंय. एस्तेरचं पुस्तक 8व्या अध्याय 8व्या वचनामध्ये दिलंय, राजाने करार केला आणि त्याच्यावर शिक्का मारला आणि म्हटलं, हा करार कोणाच्याने रद्द करणार नाही. बायबल सांगते, देवाचा करार आहे, देवाची लोक मेजावर खातील, कुत्र्यासारख्या चुना खाणार नाही. हा देवाचा करार आहे आणि तो कोणीच रद्द करू शकत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या प्रिय लोकांनो, तो म्हणतो की परमेश्वर म्हणतो की उत्तम गोष्टी दिल्याशिवाय तो राहत नाही. उत्तम गोष्ट ही देवाच्या लेकरांची आहे. आणि म्हणून आज या सगळ्या जर तुम्ही ऐकत आहात, येशूच्या नावामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये, ऍव्हरेज मध्ये कुठेही सेटल होऊ नका, जोपर्यंत मेजावरची ताजी भाकर तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत सेटल होऊ नका. म्हणू नका, बास झालं, माझं 3 टाइम याला पोट भरत आहे,
म्हणू नका लोकांना घरं नाही, मी भाड्यातरी राहतोय, म्हणू नका या सगळ्या गोष्टी. हे सेटलमेंट आहे, हे कॉम्प्रोमाइज आहे. परंतु माझा देव म्हणतो पृथ्वी माझी आहे, सोनं पण माझं आहे, रूप पण माझं आहे. जर मी इस्रायल लोकांना सोन्या रुपया सहित बाहेर काढू शकतो, तोच इस्रायलाचा देव तुमचा आणि माझा देव आहे, की जो म्हणतो मेजावरची भाकर ही कुत्र्याला दिली जाणार नाही. हालेलुया, हालेलुया. गॉड रिमेंबर्स यू. देवाला तुमची आठवण आहे, देवाला तुमची आठवण आहे. आणि म्हणून आज देव तुमच्याशी बोललेला आहे. जाऊ नका. जर त्याने आठवण केली आहे, त्याला जर त्याच्या कराराची आठवण आहे, तो करार रद्द होणार नाही, तो करार रद्द होणार नाही. काय करायचं आहे? दावीदाकडे जा. जिथं आहात तिथून उठा. दावीद जो मफीबोशेतला शोधून काढतो, त्या देवाने आज सकाळी तुम्हाला शोधून काढलेलं आहे. त्या देवाने तुम्हाला आज शोधून काढलेलं आहे, तुमच्या परिस्थितीला शोधून काढलंय. आता उठा आणि त्या देवापाशी पोहोचायचा प्रयत्न करा. आमेन. हालेलुया. शॅल वी स्टँड ऑन आवर फीट? थँक यू जीसस. आपल्या जागेवर उभे राहा. थँक यू जीसस. ओ वंडरफुल लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आपला हात देवाच्या हातात हात देऊयात. थँक यू लॉर्ड. यावेळेस एक गीत होत असताना ही वेळ आहे, तुम्ही देवाबरोबर आपला हात त्या देवाच्या हातामध्ये द्यावा. हालेलुया. Come on, everyone close.